बाप मंडळी, तर आज बऱ्याच दिवसांना आज आपण शंभूला आणि पिस्टनला पोहणे टाकण्यासाठी चाललेलो आहे. त्या दिवशी तुम्ही बघितलं जे मैदानात आपण गेलो त्यांना घेऊन, तर आज म्हणजे मगाशी आम्ही यश तिकडे शेडवरती गेलतो आणायला पिस्टनला, तर पिस्टन आलेला आहे याचं घेऊन. याचं कसं वाटलं तुला चालवतं? येता येता यशला फाडला जरा पिस्टन, मला फाडला पिस्टन. तर आत्ता मगाशी जास्त म्हणजे कुठला आवाज आहे इथं बांधकी डायरेक्ट आत काय नाही. तर आत्ता येता येता गाडीनं आणला आम्ही, दादांनी आणि यश गेलतो आणायला. तर येता येता यशाचा अंग वाहला आणि याच्या शर्टात शिंगच घातलं, शर्टच फाडून टाकला. तर दादा दुसरा शर्ट आणायला गेला. आता नाश्ता बिष्टा करू जरा वाज बसू आणि मग जाऊयांना घेऊन पोहणीला. पै यार काही बरं कधी जास्त कुस्ती वासरा मारा आता बांधला पिस्टनला दावणीला. इकडे शंभू आहे, दोघांना घेऊन आता गणेश शेठ गणेश शेठ आलं की मग त्यांना घेऊन जायचं पोहणीला. ह्याला उडवून टाकला नाही आला असता काय नाही. शेट कुठं बघू लागलं ना कसं वाटलं तुला? मस्त जर मोठी शिंग घुसले डायरेक्ट कशाला कोचायला लागतं. सांभाळून कर रे पाटील पाटील पुढच्या वर्षी घेतली. कुठलं घेतली? तर तुम्हाला असं मागाशी म्हटलं आता सगळी गँग तयार झाली, रेडी झाली. इकडे आदित्यनं बैल सोडलेला आहे आणि आता आपण गणबाई पुढे पुढे तर असते त्याला घेऊन तिथनं पिकअप करून जायचं पुढे कॅनलला स्विमिंगला टाक नाही बाबा. तर दादू काय वाटतं तुला आज किती पोहणे टाकू? तुम्ही म्हणाल आम्ही काही तुम्ही म्हणाल म्हणजे आम्ही म्हणजे तयार टाका काय टाकणार का? टाकू टाक नाही मी नाही बाबा तू टाक असं टाका. बघा आता दादू आता गाडा मालक आहे. चला घ्या बैल सोडा चला पटकन. तर अशा रीतीने रॅली निघालेली आपली. पुढे शंभूला यश आणि दादाबापूंनी धरलेला आहे. मध्ये मीच आहे ना भाऊ, सारखं मध्ये मीच असतो. आणि पाटी साहिल पाटील आदित्य आणि शांतनू आहे. तू पण बैल तिसरा नाही बाबा सर ती खांद्यावर हात काढ बावळट. आता आम्ही चाललेलो आहे, टाप बीप घेतलेलं आहे मस्त मध्ये पोहणी टाकणार आहे आम्ही. काय नाक फक्त एकच बाबा शिंगला ए चार बैल वाढ ना. तर अशा रीतीने सगळे आपली संघटना इथे पोचलेली. आता बैलांना पोहणी टाकू. तर इथे पिस्टनला बांधलेला आहे आणि त्याच्या बाजूला शंभूला बांधलेला आहे. तिकडे पलीकडे बादल आलाय आणि सगळे आलेत खरं, पण एकच टावेल आहे. बादल दुसरा घेऊन तीन टावेल आता निर्म्याला आणायला हवं. तर गणबाईचं एकही बाप्याने एक आणलाय आणि यशाने एक आणलाय. नको असू दे इकडे की कासरा नाही आला. चला काढ कपडे काढा आता बास्की पोहलं पेपर एवढं लक्षात ठेव. आजोरी पुढे जातो बादले किती मिनिटं आता राहतो आता येत नसतो बाहेर तो पलीकडे दरबलाय. उभा राहा उभा हात वर करून गारे पाणी नाही गरम आहे. कासरा वड आहे यश घेपना यशा कासरा आत वड सोळा किती का बांधलाय कासरा त्याला उलट मला खाली जावा होडे कासरा दे रे हे कासरा दे बरोबर आहे यश त्याला जाऊ दे मागे
वडून तर बैल वर जातो खाली वाढायचं तिथं बैल नका पाहू बैल ही का पेपर उद्या पेपर आहे ना अशा झालं की आलं की आता जवळ 4 दिवस तो डायरेक्ट बैलाच्या पायात निघेल बघा कुठे गेला इकडे बरोबर झालं टाइमपास करतोय का ह्यो? एकदम निघू नको हो 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 आता नाही काय करत आता झालं आता नाही पाणी मारून यशो ओ यशो ओ यशो तर आत्ता मी या पायपीच्या ह्या साईडला आहे आता पलीकडे जातो पायपीवरून चालत पडलं तर पडलो पडणार नाही तसे पडलंच तर बेकार आहे पायपीत पाणी बरं बादल इथं बादल दिसलं ही बादल मोबाईल बाहेर पाणी मारायचं पुढं पाणी पाहिजे हा यशा हा तर शंभूला पोहणी टाकून झाली तर 5 ते 6 वेळा शंभूला आपण आतमध्ये टाकलेला आहे आणि कंप्लीट 1.5 ते 2 मिनटं आपण त्याला आत पाण्यात ठेवलेला 9 तारखेला शंभूचं फेर आहे लिमला जायचं आहे आपल्याला ओंकाराशी तिकडे घेऊन तर आता पिस्टनला घ्यायचं आता पिस्टनला पण पोहणी टाकायची कारण पिस्टनचं पण फेर आहे काय झालं अशा पलीकडे काय झालंय का दगड बांधतोय तुला आधी सांगितलंय मी वर ना शंकर खाली वड तू जरा ऐकत जा मी सांगतो ती खाली वड 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 पाणी पित नाही एक मरणाचं एका असरेला ए वड वड नाही बादेल नको असू दे बा तेवढ्यावर जरी येते बस पुढे वाडा मागं उभं राहिलं कुठं जाईल पाणी मार दगड टाक येसे दगड टाक दगड टाक के दादा मी तुमचा आदर करते याच्या कानातलं मळ काढायचं काय नाही रे पांडुगोळा तू नाटला की बघ तुझा आहे असा व्हिडिओ सगळीच पलीकडे जायला लागला निर्म्या गेला आल्या गेला त्यांना इकडे येऊन द्यायचं ना दगडी मारच्या आता दगडी आणणार 5-6 आपल्याला जरूर मारेगा यशाचा जीव दे आता यशानं बुडी दिली बघा तर बघ दगडी ठेवली यश दगडी तर पिस्टरला पण 4-5 वेळा आत टाकलेला आणि ह्याला पण 1-1 मिनिटं धावला आत आता ह्याला बांधून टाकू आता सगळी पोरं पोहायला सुरुवात करतात यांनी बादलने दादा बापूंनी अशा वाच्यानं एवढी सुरुवात केली पोहायला आता आपण पण पोहू आणि जाऊ यशा मला पण पोहू वाटले पोहू कर जा आता मी पण नाही पाहणार चला मी आता झालेले सगळ्यांचं वाच पाहून थोडी थोडी पाहतो आता निघताल सगळी थोडी लगेच घरी बाप्या चला या अलीकडे दोघं बघू पहिलं कोणी हा 1 2 3 अरे आला का दोन्ही बी गाठीच आहेत
कपडे अंगाव कपडे थांब थांब अंगाव कपडे यशा पडीन मी सगळे थांब नको गप्पे यशा पड नाही गप्प शांत बस यशा मी पांढरा पडतो कॉलेज जायला ए यशा गप्पे ए यार पण ए यार पण नव्हतं खिशात हा चल हा 1 2 3 अरे ये पहिला अन्न या की हारली दोघं पण चले अशा एवढंच पाणी आहे तिथं ए लांब टाक टाक तर अशा रीतीने सगळ्या बैलांच्या पाहुण्या झालेल्या आहेत आणि यश पण बैलच आहे आजी पण पाहुणी आली आहे तरी मी आज पावलो नाही तर कारखान्यात आपण गिरणीत आलेलो यशा घेतोच का नाही दळण तर गिरणीत आलेले तर दळण घेऊन जाऊ यश सगळ्यात जास्त पावलेला आहे काय यश आणि गोरा पण यश झालेला आहे काळा होता यशा बादल आता दळण घेतलेले थोडं ढवलं टाकीवरती आता आपण निघूया यशाकडे 10 रुपये आणि यशा म्हणला आईस्क्रीम दे तुला 5 पटवाला सामान घ्यायला बाबा आता आवाज आईस्क्रीम 2 घेतली पाहिजे या एका साईडने तर आजचा पाहुणे कशा बसल्या काय झालं मस्त बसल्या तर कसं वाटलं पाहुणे नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण शेडवरनं घरी निघालो आता जेवण करू आणि जरा आराम करू कसं पोरं जरा रात्री लई जागायला लागलं 2-2 3-3 माझ्यापर्यंत काय गणित करा एवढं रात्र नाही मी नाही बाबा मी नाही पहिले एसटीनं जातो आणि रातभर जागतो काय आलं तर चला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आणि असं नवनवीन व्हिडिओ आणूया आपण तुमच्यासाठी आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया असंच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केली जय